तर मित्रांनो, मी पृथ्वीराज स्वागत तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आज कॉलेजला सुट्टी असल्यामुळे आपल्याला घरच्यांना सकाळी सकाळी सांगितलं ऊस आणायला. जाऊन द्या म्हटलं, कॉलेजला सुट्टी ते प्रेमानं सांगितलं तोपर्यंतच हो गायब. आलो आपण रानात, केली ऊस तोडायला सुरुवात. घेतला आपण पटापटा ऊस तोडून. ऊस तोडताना इथं काहीतरी वाजत होतं. जाऊन द्या म्हटलं, कुत्र बित्र असं. नंतर विचार केला, यायला म्हटलं रोड सोडून कुत्रे कावापासून ऊसात बसायला लागली. जाऊन द्या म्हटलं, नक्की काय विषय एकदा बघू. बघितला तर होता साप. चला म्हटलं, लवकर गायब झाला पाहिजे, उगाच आपण त्याला चावायचं बिवायचं. भरला ऊस फनपळी, बांधला पॅक. चला म्हटलं आता घरी. आलो आपण ऊस घेऊन घरी, आंघोळ बिंगोळ केली. आता ऊस घेऊन आपल्याला घरी यायला उशीर झाला म्हणलं, कोटी करून खायला टाकणं आपलंच काम असतं. कारण आपण रानात टाइमपास केला की आपल्याला घरी यायला होतो उशीर, आणि तोपर्यंत घरचे जातात भिजवायला. त्याच्यामुळे कोटी करणं आपल्याच वाटेला येतं. त्याच्यामुळे सकाळचं आपण लवकर जातो. जाऊन द्या, लय नाही विचार करायचा, एवढं तेवढं होत राहतं. घेतली आपण पटापटा कोटी करून. म्हटलं आपल्याला उपाशी राहायची सवय, त्यांना तरी नको ठेवायला. उगाच म्हणलं दूध देताना परत रात्री रोसायच्या बेसायच्या. तसं आपण खायला भरपूर टाकतो, पण त्यांचं पण विचार कवा पण फिरू शकतात. घेतला आपण गायांना खायला टाकून, ओरखली सगळी कामं. कारण आपल्याला जायचं होतं लोणंदला. ट्रॅक्टरचा एक पार्ट पण आणायचा होता आणि हॉस्पिटलमध्ये फाईल पण चेक करायची होती. आलो आपण फाईल घेऊन हॉस्पिटलच्या बाहेर, पण काय आतमध्ये गर्दी असल्यामुळे आतमध्ये जाऊशी वाटत नव्हतं. जाऊन द्या म्हटलं, तोपर्यंत ट्रॅक्टरचा पार्ट तरी घेऊन येऊ. कारण बसायचं म्हटलं तरी पाहायला येतात मुंग्या. हार्डवेअरचं दुकान बंद असल्यामुळे ट्रॅक्टरचा पार्ट तर नाही भेटला. आलो पण परत माघारी हॉस्पिटलमध्ये. 4-5 नंबर पुढे असल्यामुळे घेतलं बसून. कारण उभं राहिलं तरी नंबर जात होता. म्हटलं ती परवडणार नाही, आपल्याला बसून घेतलं पाहिजे आपण. आला बरं का आपला अर्ध्या तासाने नंबर. फाईल बिल चेक केली, झाली सगळी कामं. चला म्हटलं